नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे नागपंचमीनिमित्त विद्यार्थ्यांना सर्पांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संजय सैंदाणे, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार येथील मानद वनरक्षक संजय वानखडे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, इको क्लब प्रमुख निलेश गावित उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे संजय वानखडे यांनी विद्यार्थ्यांना सापांचे प्रकार कोणते, विषारी व बिनविषारी साप कोणते, तसेच साप चावल्यावर काय उपाय करावे याविषयी माहिती दिली। कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय सैंदाणे यांनी विद्यार्थ्यांना साप चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे, अंधश्रद्धेला बळी पडू नये असे मार्गदर्शन केले। या दिनानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत लक्षदीप पाटील, भावेश पवार, ऋषिक चौधरी यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गावित, प्रास्ताविक प्रशांत जानी व आभार नितेश ठाकरे यांनी मानले। सदर कार्यक्रमाला शाळेतील इको क्लबचे विद्यार्थी उपस्थित होते। साप पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? भीती वाटते, बरोबर। आणखी चावून ओके, आणखी ओके, ते तो आपल्या नंतरच्या विषय राहतो बेटा। पण स्टार्टिंगला सापाबद्दल तुम्हाला जास्त काही माहिती नसल्यामुळे तुमच्या मनात साहजिक गोष्ट आहे की ही भीती निर्माण होते। आता ही भीती घालवण्याचं काम आमच्यासारखे सर्पमित्र म्हणा किंवा अदर काही संस्था ज्या आहेत, आता पिकाचं जो रक्षण करतो म्हणजे कसं, तर सापाचे प्रमुख आहार हा उंदीर आहे। साप उंदरांना खाऊन त्यांची संख्या कंट्रोलमध्ये ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्या पिकाचे बऱ्या प्रमाणात जे नुकसान होत असतं ते कुठेतरी स्टॉप होतं, थांबतं। त्याच्यामुळे आपण सापांना आपल्या शेतकऱ्यांच्या मित्र देखील म्हणतो।